नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न पहिला. कोणत्या ठिकाणच्या शाळेत भारतातील पहिल्या AI शिक्षिकेची निर्मिती करण्यात आली आहे? ऑप्शन ए तिरुवनंतपुरम, बी बंगळुरू, सी हैदराबाद, डी मुंबई. ॲन्सर ए तिरुवनंतपुरम या ठिकाणच्या शाळेत भारतातील पहिल्या AI शिक्षिकेची निर्मिती करण्यात आली आहे. नेक्स्ट. तिरुवनंतपुरम येथील देशातील पहिल्या या शिक्षिकेची निर्मिती करण्यात आली आहे. तिचे नाव काय आहे? ऑप्शन ए सोफिया, बी ईशा, सी इरिस, डी झरीन. ॲन्सर सी इरिस हे तिचे नाव आहे. नेक्स्ट. कोणाच्या हस्ते कोलकाता येथे देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले आहे? ऑप्शन ए ममता बॅनर्जी, बी नरेंद्र मोदी, सी अमित शहा, डी अश्विनी वैष्णव. ॲन्सर बी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता येथे देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले आहे. नेक्स्ट. नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन केले आहे. त्या महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? ऑप्शन ए 12.6 किलोमीटर, बी 15.7 किलोमीटर, सी 13.9 किलोमीटर, डी 16.6 किलोमीटर. ॲन्सर डी त्या महामार्गाची लांबी 16.6 किलोमीटर आहे. नेक्स्ट. पाण्याखालील मेट्रोचा मार्ग जगात फक्त कोठे आहे? ऑप्शन ए न्यूयॉर्क आणि जपान, बी दुबई आणि पॅरिस, सी पॅरिस आणि लंडन, डी दिल्ली आणि बुडापेस्ट. ॲन्सर सी पॅरिस आणि लंडन या ठिकाणी आहे. नेक्स्ट. देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी पश्चिम बंगाल, सी राजस्थान, डी केरळ. ॲन्सर बी पश्चिम बंगाल या राज्यात बांधण्यात आले आहे. नेक्स्ट. पश्चिम बंगाल राज्यात बांधण्यात आलेले देशातील सर्वात खोल मेट्रो हावडा स्टेशन जमिनीपासून किती मीटर खोल आहे? ऑप्शन ए 33, बी 34, सी 35, डी 37. ॲन्सर ए 33 मीटर खोल आहे. नेक्स्ट. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या बेस्ट ऑफ आशा या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, बी शरद पवार, सी नितीन गडकरी, डी अमित शहा. ॲन्सर डी अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. नेक्स्ट. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या बेस्ट ऑफ आशा या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. त्यामधील फोटो कोणत्या छायाचित्रकाराने काढले आहेत? ऑप्शन ए बैजू पाटील, बी गौतम राजाध्यक्ष, सी समीर विद्वांस, डी शिवम भवर. ॲन्सर बी गौतम राजाध्यक्ष या छायाचित्रकाराने काढले आहेत. नेक्स्ट. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट फलंदाजाच्या क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन ए जो रूट, बी विराट कोहली, सी स्टीव्ह स्मिथ, डी केन विल्यमसन. ॲन्सर डी केन विल्यमसन हा खेळाडू प्रथम स्थानावर आहे. नेक्स्ट. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट फलंदाजाच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूचा टॉप 10 मध्ये समावेश झाला आहे. ऑप्शन ए रवींद्र जडेजा, बी शुभम गिल, सी यशस्वी जयस्वाल, डी संजू सॅमसन. ॲन्सर सी यशस्वी जयस्वाल या भारतीय खेळाडूचा टॉप 10 मध्ये समावेश झाला आहे. नेक्स्ट. कोणत्या देशाची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईल हिने आत्तापर्यंत महिला क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे? ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका, बी भारत, सी इंग्लंड, डी ऑस्ट्रेलिया.
ॲन्सर ए. दक्षिण आफ्रिका या देशाची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईल हिने आत्तापर्यंत महिला क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे. नेक्स्ट, दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईल हिने आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान किती किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे? ऑप्शन ए 130.8, बी 134.5, सी 133.7, डी 132.1. ॲन्सर डी 132.1 वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे. नेक्स्ट, भारताचा ऑफ स्पिनर गोलंदाज आर अश्विन त्याचा कितवा कसोटी सामना खेळणार आहे? ऑप्शन ए 75, बी 100, सी 125, डी 50. ॲन्सर बी. भारताचा ऑफ स्पिनर गोलंदाज आर अश्विन त्याचा 100वा कसोटी सामना खेळणार आहे. नेक्स्ट, भारताचा गोलंदाज आर अश्विन आपला 100वा कसोटी सामना कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाविरुद्ध खेळणार आहे? ऑप्शन ए इंग्लंड, बी दक्षिण आफ्रिका, सी श्रीलंका, डी न्यूझीलंड. ॲन्सर ए. इंग्लंड देशाच्या क्रिकेट संघाविरुद्ध खेळणार आहे. नेक्स्ट, GST विभागाच्या राज्य आणि केंद्रीय अंमलबजावणी प्रमुखांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए कोलकाता, बी चेन्नई, सी दिल्ली, डी हैदराबाद. ॲन्सर सी. दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे. नेक्स्ट, नवी दिल्ली येथे आयोजित GST विभागाच्या राज्य आणि केंद्रीय अंमलबजावणी प्रमुखांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए द्रौपदी मुर्मू, बी निर्मला सीतारामन, सी अनुराग ठाकूर, डी जयंत सिन्हा. ॲन्सर बी. निर्मला सीतारामन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. नेक्स्ट, पोलाद क्षेत्रातील भारताच्या पहिल्या हरित हायड्रोजन संयंत्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए ज्योतिरादित्य सिंधिया, बी निर्मला सीतारामन, सी अर्जुन मुंडा, डी एस जयशंकर. ॲन्सर ए. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. नेक्स्ट, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते कोणत्या देशातील पहिल्या पोलाद क्षेत्रातील हरित हायड्रोजन संयंत्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? ऑप्शन ए जयपूर, बी नागपूर, सी कानपूर, डी हिसार. ॲन्सर डी. हिसार या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले आहे. नेक्स्ट, जलविज्ञान सर्वेक्षणासाठी भारताबरोबरचा करार कोणत्या देशाने स्थगित केला आहे? ऑप्शन ए चीन, बी मलेशिया, सी मालदीव, डी पाकिस्तान. ॲन्सर सी. मालदीव याने भारताबरोबरचा करार स्थगित केला आहे. नेक्स्ट, कोणत्या उद्योग समूहाने गुजरातमधील जामनगर येथे वनतारा हे वन्य प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे? ऑप्शन ए रिलायन्स, बी टाटा, सी अदानी, डी बजाज. ॲन्सर ए. रिलायन्स यांनी वन्य प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे. नेक्स्ट, रिलायन्स उद्योग समूहाने कोणत्या राज्यामधील जामनगर येथे वनतारा हे प्राण्यांचे भव्य बचाव पुनर्वसन केंद्र उभारले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी राजस्थान, सी गुजरात, डी हरियाणा. ॲन्सर सी. गुजरात या ठिकाणी उभारले आहे. नेक्स्ट, इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? ऑप्शन ए केरळ, बी हिमाचल प्रदेश, सी तेलंगणा, डी कर्नाटक. ॲन्सर बी. हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने सुरू केली आहे. नेक्स्ट, हिमाचल प्रदेश सरकारने सुरू केलेल्या इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना किती रुपये दिले जाणार आहेत? ऑप्शन ए 2000, बी 1200, सी 1800, डी 1500. ॲन्सर डी. महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जाणार आहेत.
नेक्स्ट, देशातील पहिला सरकारी समर्थित OTT प्लॅटफॉर्म कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केला आहे? ऑप्शन ए तमिळनाडू, बी आंध्र प्रदेश, सी केरळ, डी पश्चिम बंगाल. आन्सर सी केरळ या राज्य सरकारने लॉन्च केला आहे. नेक्स्ट, केई पनायोर हा नवीन जिल्हा कोणत्या राज्याने घोषित केला आहे? ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, बी अरुणाचल प्रदेश, सी उत्तर प्रदेश, डी मध्य प्रदेश. आन्सर बी अरुणाचल प्रदेश या राज्याने घोषित केला आहे. नेक्स्ट, भारतात राष्ट्रीय जनऔषधी दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 7 मार्च, बी 8 मार्च, सी 5 मार्च, डी 6 मार्च. आन्सर ए 7 मार्चला भारतात राष्ट्रीय जनऔषधी दिन साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, भारतात 7 मार्च हा कधीपासून राष्ट्रीय जनऔषधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 2020, बी 2021, सी 2018, डी 2019. आन्सर डी 2019. मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.